आज एवढा मोठा विश्वास ठेवला याबद्दल माननीय मुख्यमंत्री साहेब त्यांचे मी आभार मानते। उपमुख्यमंत्री साहेब त्यांचेही मी खूप मनापासून आभार मानते। जगताप साहेबांचे आमदार साहेब माननीय जगताप साहेबांचे आभार मानते। सर्व नगरसेवक नगरसेविका यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी आज विश्वास ठेवून एवढी मोठी संधी मला दिली। नगरचा विकास करेलच, जे कामं पेंडिंग आहेत त्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन नगरचा विकास करण्याची भविष्य अशी ही इलेक्शन या ठिकाणी पार पडलं। त्याच्यामध्ये मला आणि शेंडगेताईंना या ठिकाणी बिनविरोध महानगरपालिकेवर निवडून येण्याची संधी मिळाली। त्याबद्दल मी प्रथम माझ्या पक्षाला, आमच्या नगर शहराचे आमदार संग्रामभाई जगताप, अरुण काका यांना मी धन्यवाद करतो। आणि इथून पुढच्या काळामध्ये नगर शहरामध्ये जे आता मी नवीन काही मोठे स्वप्न काही दाखवत नाही, पण जे काही पेंडिंग काम असतील, जे अमृत वाहिनीचे कामं आहेत, ज्या ड्रेनेजचा विषय आहे, नगर शहरामध्ये पाण्याचा विषय आहे, हा प्रथम मार्गी लावण्याचा आणि थोडी नगरपालिकेतल्या सर्वच अधिकारी पदाधिकारी सर्व कामगार वर्गांना थोडी शिस्त लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल। आणि इथून पुढच्या काळामध्ये हरित नगर हे माझे पहिल्यापासून आवडता विषय आहे, तो राबवण्याचा प्रयत्न मी नगर शहरामध्ये करील। आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे अजून आमचे पक्ष दोन्ही पक्ष मिळून जे विषय असतील त्याला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही दोघं या ठिकाणी करू असं मी विनंती करतो। आणि आज सर्वच पत्रकारांचे, सर्व नगरसेवकांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आपल्या माध्यमातून मी सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद करतो। आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि आम्हाला या ठिकाणी बिनविरोध निवडून येण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद।